चांदूर रेल्वे स्टेशनवर शालीमार एक्सप्रेस व जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय रेल रोको महाआंदोलन 17 फेब्रुवारीला होणार आहे। मंगळवार नंतर गुरुवारी सकाळी पुन्हा रेल रोको कृती समिती, रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांची बैठक पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्यांदा घेण्यात आली। मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरली असून आंदोलनकर्ते शनिवारी होणाऱ्या आंदोलनावर ठाम आहे। चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्सप्रेस 12159 व 12160 आणि शालीमार एक्सप्रेस 1829 व 1830 या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला। सदर थांबे पूर्ववत करण्यात यावे याकरिता 17 फेब्रुवारीला रेल रोको कृती समितीमार्फत रेल रोको आंदोलन करण्याचे नियोजन आहे। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल रोको कृती समितीची पहिली बैठक मंगळवारी झाली। मात्र थांब्याचे पत्र मिळाले तरच आंदोलन मागे घेऊ असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला होता। यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली। यावेळी के तिवारी, इंटेलिजन्स ब्युरो वर्धा, RS मीना, RPF इन्स्पेक्टर वर्धा व RB वाघमारे, बडनेरा रेल्वे पोलीस, श्री मुंडे, चौधरी मॅडम, पोलीस स्टेशन ठाणेदार अजय अहिरकर यांची उपस्थिती होती। सदर बैठकीत या अधिकाऱ्यांनी रेल रोको कृती समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा केली। मात्र आंदोलक रेल्वे थांब्याच्या पत्रावर कायम असून आंदोलन मागे घेण्यात नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले। या बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन यांनी खासदार तळस यांना सुद्धा फोन लावला आणि येथील परिस्थिती पूर्णतः सांगितली। रेल्वेचे अधिकारी सुद्धा खासदार तळस यांच्यासोबत फोनवर यावेळी बोलले। मात्र या आंदोलनावर कोणताही तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे शनिवारी चांदूर रेल्वे शहर बंद ठेवून रेल रोको आंदोलन होण्याची दाट शक्यता दिसत आहे। यामुळे रेल्वे पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे, एवढे मात्र नक्की। या बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद्र जैन, मदन कोठारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर वसंत खंडार, बच्चू वानरे, बाळासाहेब सोरगीवकर, रेल रोको कृषी समितीचे अध्यक्ष नितीन गवडी, सदस्य मेहमूद हुसेन, विनोद जोशी, हर्षल वाघ, बंडूभाऊ यादव, गुड्डू बजाज, सतीश चौधरी, चरण जोल्हे, अभिजित तिवारी आदी उपस्थित होते। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेवरून सहसंपादक राजू शिवनकर। चांदूर रेल्वे स्टेशनवर कोरोनापूर्वी शालीमार एक्सप्रेस आणि अमरावती जबलपूर ह्या दोन्ही गाड्या थांबत होत्या। मात्र कोरोनानंतर ह्या दोन्ही गाड्या बंद झाल्या। त्यासाठी आम्ही सातत्याने ही मागणी रेल्वे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींना करीत आहोत। रेल्वे बोर्डापर्यंत सुद्धा आम्ही जाऊन आलो। मात्र गेल्या 3-4 वर्षात आमच्या प्रयत्नाला अपयश आलं आणि या दोन्ही गाड्यांचा थांबा आम्हाला मिळाला नाही। त्यामुळे आम्ही येणाऱ्या 17 तारीख शनिवार रोजी रेल रोको आंदोलन ठेवलेलं आहे। त्यामुळे शहर पूर्णतः कळकळीत बंद ठेवायचं आहे आणि रेल्वे थांबा आम्हाला ते करायचं आहे। या संदर्भात रेल्वे प्रशासनानं आमच्यासोबत बैठक केली। मात्र त्या बैठकीतून, त्या चर्चेतून काही निष्फळ झालं नाही। त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। आंदोलन येत्या 17 तारखेला हे होणारच।